नमस्कार, मी शुभांगी सुत्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठीवर। तर आपण पीवायक्यू पाहतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन। तर आजचा आपला जिल्हा आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये 2024 चा जो काही पेपर म्हणजे 2022 चा जो 2024 मध्ये पेपर झाला त्या पेपर मधल्या मराठी व्याकरणाच्या सगळ्या प्रश्नांचं अगदी डिटेल मध्ये स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत। तर बघूयात, चालू करूयात आपण। बीड जिल्ह्यामध्ये बघूयात मराठी व्याकरणाचे प्रश्न कशा पद्धतीने आले होते, कुठल्या कुठल्या टॉपिक वर आले होते। तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला आजचा। ठीक आहे, बघा काय बीड जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न। मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते। बेसिक प्रश्न आहे, फक्त उभयान्वयी अव्यय विचारले, कुठला प्रकार आहे हे नाही विचारले आपल्याला। उभयान्वयी अव्ययाचं तसं दोन गटात वर्गीकरण केलं जातं, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, बरोबर। त्यांच्यामध्ये प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत। मग हे एवढं डिटेल नाही विचारलं इथे, फक्त अविकारी शब्द ओळखायचा आहे। कुठला आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे। परी म्हणजे पण, मरावे पण कीर्तिरूपी उरावे असं। तर पण, परी, परंतु, बाकी यासारखे जे काही अविकारी शब्द आहे हा कोणाच्या प्रकारामध्ये येतात तर न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय। नॉर्मल विचारला होता, फक्त शब्द ओळखायचा होता, म्हणून आपला पर्याय तिसरा योग्य आहे। तुम्हाला जिथपर्यंत समजेल तिथपर्यंत स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे, टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये। पुढचा प्रश्न आहे आपला, कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा। शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे। मला वाटलं कल्याण अधिक ईश्वर असं असेल, परंतु जर आपण पर्याय बघितले तर आपल्या लक्षात येतं की संधीवर नसून हा प्रश्न आपल्याला समास या टॉपिकवर आलेला आहे। तर कल्याणेश्वर या शब्दाचा आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह आता इथे ओळखायचा आहे। 4 पर्याय आपल्या समोर आहेत, बघा बरं। कल्याण करणारा तो कल्याणेश्वर, कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर, कल्याण करता तो कल्याणेश्वर आणि कल्याणाची अपेक्षा बाळगणारा तो कल्याणेश्वर। काय येईल, कल्याणेश्वर। संधी माहिती आहे, कल्याण अधिक ईश्वर, अ अधिक ई इज इक्वल टू ए। ए म्हणजे आपली गुणादेश स्वर संधी, हे संधीवरचा प्रश्न झाला। पण इथे पर्याय बघितले तर लक्षात येते सामासिक शब्दावर विचारलाय। कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर असा याचा विग्रह आपला बरोबर आहे, म्हणून पर्याय दुसराच योग्य। पुढचा प्रश्न आहे आपला, मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह। आता आपल्याला संधीवर फायनल प्रश्न आलेला आहे। मतैक्य या शब्दाचा विग्रह ओळखून कुठला प्रकार, त्याचा उपप्रकार कोणता हे सुद्धा तुम्हाला इथे ओळखायचंय। बघा बरं, मतैक्य हा शब्द कसा तयार झाला। जेव्हा आपण संधी बघतो ना, जेव्हा विग्रह करायचा असतो अशा वेळी आपल्याला त्या शब्दातून 2 बाजूला काढायचे असतात। मग दिलेले मूळ शब्द असतील किंवा उपसर्ग लागलेला असेल किंवा प्रत्यय लागलेला असेल, पण जे तुम्ही बाजूला काढाल त्या शब्दामधून त्याला इंडिव्हिज्युअली अर्थ पाहिजे, ही एक अट आहे। ही अट प्रत्येक शब्दाचा विग्रह करताना लक्षात ठेवायची, म्हणजे संधी सारखा सोपा टॉपिक तुम्हाला दुसरा कुठलाही जाणार नाही। ओके, मतैक्य हा शब्द कसा तयार झाला, मत अधिक ऐक्य, बरोबर। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऐ इज इक्वल टू आपला ऐस तयार झाला। ऐ म्हणजेच काय, तर ऐ म्हणजे 2 मात्रे, बरोबर। मग ऐ कुठे तयार होतो आपला, तर ऐ होतो आपल्या रुद्ध्यादेश स्वर संधीमध्ये तयार। ऐ औ, बरोबर ना, ट्रिक माहिती आहे। रुद्धादेश स्वर संधी, याच्या आधीची गुणादेश स्वर संधी, त्याच्यामध्ये ए ओ अर येतो। ए ऐ ओ औ मधला ए आणि ओ गुणादेश मध्ये गेला, ऐ आणि औ रुद्ध्यादेश मध्ये आला। येते लक्षात। मग पर्याय कुठला योग्य आपला, मत अधिक ऐक्य, मतैक्य पर्याय पहिलाच योग्य। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे। जोड शब्द ओळखायचा म्हणजे आता इथे मगाशी शब्द दिला होता त्याचा विग्रह ओळखायचा होता, आता विग्रह दिलाय त्या विग्रहावरून शब्द आपल्याला ओळखायचा आहे। लगोपाठ संधीवर प्रश्न या जिल्ह्यामध्ये आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। याच्यावरून तुम्हाला आता कळेल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार हे जर तुमचं डिसाईड झालं असेल तर तुम्हाला त्याचे पीवायक्यू बघणं गरजेचंच आहे। कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा हे याच्यावरून तुम्हाला कळतं, पण असंही नाही की तसंच परत रिपीट होतं पुढच्या वर्षी। पण काय हरकत आहे, सेफ झोन मध्ये राहायला काय हरकत आहे।
बाकी पण टॉपिक करायचेत, पण ह्यांच्यावर जास्त जोर द्यायचा ज्यांच्यावर प्रश्न आधी येऊन गेलेत. क्लिअर? बघा, वधू अधिक आगमन, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ, उच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून उचा व झाला, वच्या पुढे आ जसाच्या तसा म्हणजे वा तयार झाला. ही कुठली संधी आहे माहितीये? अर्धस्वर लक्षात ठेवायची होती, ट्रिक आहे आपली. यनादेश स्वर संधी आहे ही. का बरं? बघा, ईच्या पुढे विजातीय स्वर आला ईचा य होणार, उच्या पुढे विजातीय स्वर आला उचा व होणार, रुच्या पुढे विजातीय स्वर आला रुचा र होणार. क्लिअर? यनादेश स्वर संधीमध्ये आहे. सेम इथं आहे. वधवागमन, मग आता बघा, उकार आणि आ निघून जाणार, वध फक्त अर्धवट राहणार. ठीक आहे? उ आणि आ मुळे वा तयार झालाय आणि पुढचा गमन जसाच्या तसा. जरी शुद्ध शब्द हा आपला वाटत नसला आपल्याला वाचताना, तरी सुद्धा संधीनुसार हाच आपला बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. वधू अधिक आगमन, वधवागमन, पर्याय तिसराच योग्य. आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल. चला, पुढचा प्रश्न आहे. विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? विपत्काल या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची, म्हणजे विग्रह. बघा, परत संधीवर प्रश्न. हे काय आपण आपल्या मनाने नाही घेतलेत. बीड जिल्ह्याचा जो 2022 चा पेपर 2024 ला झाला ना, त्याच्यामधले प्रश्न आहेत हे. ठीक आहे? विपत्काल संधी कुठली आहे? आता जिथं संधी एकत्र आले दोन शब्द, तिथं पहिलाच आहे ना, पहिल्या गटातला कचट प. बदल होऊन जेव्हा पहिला कठोर वर्ण घेतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? प्रथम व्यंजन संधी म्हणणार. व्यंजन संधीचा नियम आहे हा. ठीक आहे ना? विग्रह काय होतो? विपद अधिक काल. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कुठलाही असेल, स्पर्श व्यंजनांपैकी कुठलाही असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर कठोर वर्ण असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील पहिला वर्ण येऊन संधी तयार होणार. द च्या गटामध्ये पहिला कोण आहे? त, थ, द, ध, न. ड च्या गटामध्ये पहिला त आहे, म्हणून आपले विपत्काल ही संधी तयार झाली. विग्रह विचारला होता, मग काय आहे विग्रह? विपद अधिक काल, विपत्काल. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे जाऊयात. बघा, पुन्हा स्टार्टिंगचे आपण किती प्रश्न बघितले फक्त वेगळे? पहिला प्रश्न बघितला उभयान्वयी अव्यय, दुसरा बघितला समासावर, बाकी सगळे संधीवरच. आतापर्यंत संधीवर प्रश्न आहे. तर हा आत्ताचा आपला 6 नंबरचा प्रश्न आहे. षट अधिक मास काय तयार होतो? म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी बघून घ्या, संधी टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. अजून आहेत प्रश्न पुढे, बघूयात अजून कुठले कुठले टॉपिक याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरलेले आहेत. षट अधिक मास कुठला नियम आहे इथं? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येऊन संधी तयार होणार. त्याच्याच गटातील अनुनासिक आहे की नाही? सोपं, फक्त ट्रिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. टठ डढ न, पुढचा मा जसाच्या तसा. काय तयार झाला? मा. षट अधिक मास, षण्मास, न बाणाचा. कुठली संधी आपली ही? अनुनासिक संधी. व्यंजन संधीचा तिसरा उपप्रकार आहे अनुनासिक संधी. बाकी नियमही खूप सारे आहेत, जसं येईल तसं आपण इथं क्लिअर करणारच आहोत. तिसरा पर्याय योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. वानर झाडावर चढले, अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. वानर झाडावर चढले, कुठली जात आहे वानर शब्दाची? जात म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, यांच्यापैकी काय? पण पर्यायामध्ये सगळे काय दिलेत? नामाच दिले. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, धातुसाधित नाम. तर वानर हे काय? काय वानर? वानर ही जात आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे येतात त्यांच्या प्रजाती. तर वानर समूहाचा बोध होतोय त्या जातीचा, म्हणून सामान्य नाम आहे. पर्याय तिसरा योग्य. पुढचा 8 नंबरचा बीड जिल्ह्यामधला आपला प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सोपा प्रश्न एकदम. नामाचा विभक्ती विचार, म्हणजे नाम
शब्दाच्या जातीचा पहिला प्रकार नाम, त्याच्यावर हा आपला प्रश्न आहे. घोड्याने राजास पाडले, घोड्याने शब्दाला अधोरेखित आहे. तृतीया, षष्टी, चतुर्थी, पंचमी. ने हा प्रत्यय कुठल्या विभक्तीला असतो? तृतीय विभक्तीमध्ये असतो, जिचा कारक आहे करण किंवा साधन. पाडण्याची क्रिया, साधन कोण आहे? राजाला पाडण्याचं साधन कोण आहे? घोडा आहे, म्हणजे करण हा कारक अर्थ आहे. कुठली विभक्ती? तृतीय विभक्ती. नेएशी, नेशी, इही हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे आहेत. षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहे चाची, चेचा, च, झाजी, झेजा, झ. षष्टीला कारकार्थ नसून उपपदार्थ आहे संबंध. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे संप्रदान, त्याच्यामध्ये दान किंवा भेट दिल्याचा बोध होतो. आणि चौथा नंबर आहे आपला पंचमी विभक्ती. पंचमी विभक्ती जेव्हा असते तेव्हा वाक्यामध्ये त्या शब्दाला ऊन, हून पैकी एक प्रत्यय असतो आणि पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे अपादान, म्हणजे त्या वाक्यामध्ये दोन गोष्टी ज्या असतील त्या एकमेकांपासून दुरावा, वियोग निर्माण झाला तर त्यांच्यामध्ये बोध होतो. तर पर्याय पहिला इथे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. काय येईल? बरोबर बघा बरं, कर्त्याची विभक्ती ओळखायची म्हणजे तुम्हाला आधी आता कर्ता ओळखावा लागेल. बघा बरं कुठला कर्ता दिसतो इथे आपल्याला? तृतीया, चतुर्थी, षष्टी, पंचमी. आता बघा, होते म्हणजे असणारे कोण? बाळ. हा कर्ता येतोय, प्रथमा विभक्ती पाहिजे होतं पण पर्यायामध्ये दिलेलंच नाहीये. बरोबर. मग आपल्याला मग दुसरं लॉजिक लावायचे की नाम ओळखायचे. कर्ता म्हणजे मोस्ट ऑफ नामच असतो. आईच्या कडेवर बाळ होते म्हणजे आई इथं कर्ता यांनी दाखवलाय. बरोबर ना? मग चा हा प्रत्यय कुठल्या विभक्तीला? मगाशी सांगितलं मी, षष्टी. चाची, चेचा, च, झाजी, झेजा, झ हे प्रत्यय षष्टी विभक्तीला आहेत, जिचा उपपदार्थ संबंध आहे, तिला कारकार्थ नाही. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश डॅश आहे. प्रथम पुरुषी एकवचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी, संबंधी सर्वनाम, अनुसंबंधी सर्वनाम. काय येईल इथे बरोबर? मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. तुम्ही म्हणजे समोरच्या व्यक्तीला बोलतो ना, त्यांच्या नावाच्या ऐवजी आपण जो विकारी शब्द वापरतो त्याला काय म्हणतोय? सर्वनाम म्हणतोय. मग कुठलं सर्वनाम आहे? तुम्ही म्हणजे खूप सारे आहेत ना. मुलांनो, मुला म्हटलंय का? मुलांनो म्हणजे अनेक वचन आहे आणि समोरच्या व्यक्तींना बोलले म्हणून द्वितीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम आहे ते. ओके, पर्याय दुसराच योग्य. पुढचा 11 नंबरचा आपला बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे. चपळ घोड्याने शर्यत जिंकली हे वाक्य आहे, तर या वाक्यातील विशेषण ओळखा. चपळ घोड्याने शर्यत जिंकली, चपळ आणि जिंकली. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द, त्याला आपण विशेषण असं म्हणतो. नाम जर ओळखता आलं तरच तुम्ही विशेषण ओळखू शकता. बरोबर. बघा बरं कुठलं नाम आहे? चपळ घोड्याने शर्यत जिंकली. घोडा हे नाम आहे आपल्या या वाक्यामध्ये, घोडा नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती, कसा घोडा, कोणाचा घोडा, कुठला घोडा, कशाबद्दल माहिती कळते? तर गुणाची माहिती इथे आपल्याला कळते. कसा घोडा? चपळ घोडा, म्हणजे चपळ हे झालं आपलं विशेषण. पर्यायामध्ये फक्त चपळ दिलंय का? दिलंय, म्हणून डायरेक्ट चपळ घोड्याने घ्यायचं नाही. बरोबर उत्तर काय आहे? बरोबर फक्त चपळ आहे, कारण घोड्याने हे नाम आहे ना आपलं. फक्त विशेषण फक्त चपळ हा शब्द आहे, गुण विशेषण आहे ते आपलं. कुठलं विशेषण आहे? विशेषणाचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा सार्वनामिक विशेषण. फक्त संख्या विशेषणाचेच उपप्रकार पडतात, गुण विशेषणाला आणि सार्वनामिक विशेषणाला उपप्रकार नाहीत. चला, आय होप सगळ्यांना खरंच व्यवस्थित समजत असेल, कारण रेकॉर्डिंग लेक्चर असून सुद्धा मी सगळ्यांच्या मनाची अगदी व्यवस्थित काळजी घेतलीये की कुठलाही प्रश्न बेसिक पासून सांगते, मग तुम्हाला ते येत असू देत किंवा नसू देत, म्हणजे कोणाला डाऊट नाही राहणार तो. बरोबर. पुढचा 12 नंबरचा प्रश्न बीड जिल्ह्यातला. आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द डॅश डॅश आहे.
कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण, परिमाणवाचक क्रियाविशेषण. काय इथं थोडे म्हणजे संख्येचा बोध, कमी संख्येचा बोध होतोय म्हणजे हा कुठला प्रकार आहे आपला? अल्पत्वदर्शक संख्या विशेषण. कमी संख्येचा बोध होतोय. अल्पत्व दर्शक. परिमाण म्हणजेच संख्या, बरं. परिणाम आणि परिमाण दोघांमध्ये फरक आहे. तर इथं पर्याय कुठला योग्य आहे? आपलं पर्याय चौथा योग्य. कमी संख्या आहे पण किती आहे ही निश्चित नाही सांगू शकत आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण डायरेक्ट मुद्दा सांगितला. असं नाही ओळखायला सांगितलंय की हा शब्द कुठल्या प्रकारामध्ये येतो. त्यांनी फक्त शब्द ओळखायला सांगितलं. एकदम सोपं आहे आता. योग तुझा सदा सर्वदा घडावा. ओळखा काय येईल बरोबर. योग घडण्याची क्रिया आहे. कधी घडावा? काळाचा बोध होतोय. नेहमी म्हणजे सदा सर्वदा. मग काळाचा बोध होतोय म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण उभे कुठलं आहे? सदा सर्वदा. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. नामाचा लिंग विचारावर आहे. पर्यावरण या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. पर्यावरण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसक लिंगी, द्विलिंगी. ठीक आहे. कुठलाही शब्द देऊ देत, जर त्याचं लिंग आपल्याला ओळखायचंय तर त्या शब्दाला काय म्हणतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या शब्दाचा जर अर्थच माहिती नसेल तर त्याला आपण हाक मारू शकतो का? आता पर्यावरण माहिती आहे ना आपल्याला, मग आपण काय म्हणतो? हा पर्यावरण, ही पर्यावरण की हे पर्यावरण, काय म्हणतो? हे किंवा ते पर्यावरण. बरोबर ना. मग हा असेल तर पुल्लिंगी, हा किंवा तो असेल तर पुल्लिंगी, ही किंवा ती असेल तर स्त्रीलिंगी आणि हे किंवा ते येत असेल तर नपुंसक लिंगी. मग आपण ते पर्यावरण म्हणतो. म्हणून पर्याय कुठला योग्य आहे? तर हा शब्द नपुंसक लिंगी आहे. तिसरा पर्याय योग्य. नेक्स्ट क्वेश्चन प्रयोगावर आहे. गायीने गवत खाल्ले वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक, सकर्मक, कर्तरी, कर्मणी. प्रयोग ओळखायचा आहे. कर्ता कर्म ओळखता यायलाच हवं 100%. त्याच्याशिवाय तुम्ही उत्तरापर्यंत नाही पोहोचू शकत. बरोबर का? कारण प्रयोगामध्ये आपल्याला तेच बघायचं असतं की या वाक्यात नक्की कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय, कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलतंय, की दोघांप्रमाणेही बदलतंय, की दोघांप्रमाणेही बदलत नाहीये. मग याच्यासाठी कर्ता कर्म ओळखावाच लागेल. कर्ता कसा ओळखतो? क्रियापदातील मूळ धातू, त्याला नारा, नारी, नारे कोण असा प्रश्न विचारतो. मग येणारा शब्द हा कर्ता असतो. खाणारी कोण? गाय. गाय झाली आपला कर्ता. खाल्ले ते काय? गवत. गवत झालं आपलं कर्म. आता इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय कर्त्याला प्रत्यय आहे. प्रयोगामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती असेलच की ज्याला प्रत्यय असतो त्याच्याप्रमाणे क्रियापद कधीही बदलत नाही. बरोबर. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. कर्म गवत या शब्दाला प्रत्यय नाहीये, म्हणजे गवत म्हणजे हे गवत किंवा ते गवत, नपुंसक लिंगी आहे. तिथे जर पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी घेतलं तर क्रियापद बदलते की नाही ते बघायचे. गायीने गवत खाल्ले, गायीने चारा खाल्ला. कर्माप्रमाणे क्रियापद बदलले म्हणून हा कर्मणी प्रयोग फिक्स आहे आपला. कर्मणी प्रयोग आहे. कुठला कर्मणी आहे तर लक्षात ठेवायचे. एक ट्रिक आहे आपली. कर्माप्रमाणे एखाद्या वाक्यात कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असेल आणि त्या वाक्यातील कर्त्याला जर ने प्रत्यय असेल तृतीय विभक्तीचा तर तो प्रयोग असतो आपला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. म्हणजेच काय? कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला प्राधान्य दिलं जातं. प्रधान म्हणजे महत्वाचा, कर्तृक म्हणजे कर्ता. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्राधान्य दिलं जातं म्हणून याला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही या नकारार्थी वाक्याचं किंवा विधानार्थी म्हणा तुम्ही, विधानार्थी पण आहे. या विधानार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा.
तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण? आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? उपकार विसरणे बरे दिसते काय? यापैकी नाही. काय येईल बरोबर? आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. म्हणजेच आम्ही तुमचे उपकार कसे विसरू शकतच नाही, एवढे तुमचे उपकार आहेत आमच्यावर. असं नकारार्थी वाक्याचं जरी प्रश्नार्थी करायचं म्हटलं तरी वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, फक्त वाक्य रूपांतर झाला पाहिजे, एवढीच अट आहे याच्यामध्ये. ऑप्शन सेकंड इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा बीड जिल्ह्यामध्ये. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ही वाक्यरचना खाली दिलेल्यांपैकी कोणत्या प्रकारची आहे? स्थलवाचक, क्रियाविशेषण वाक्य, संकेतदर्शक, कालदर्शक, उद्देश. काय कळतं या वाक्यामध्ये आपल्याला? ठिकाणाचा बोध होतोय, संकेत म्हणजे अट कळतेय का, जरतरचा संबंध आहे का, काळाचा बोध होतोय की हेतू कळतोय. काय कळतंय तर जेथे तेथे. तू माझा सांगाती कुठे आहेस? तर मी जिकडं जाईल तिकडं. कुठे म्हणजे ठिकाणाचा बोध झाला. मग हे जेथे तेथे काय? स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य आहे. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य. काय येईल? शरयू वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली, प्रथम आली. का पहिली आली? तिचं कारण पुढे दिले, म्हणजे हे वाक्य आहे आपलं कारणबोधक. राईट? कारण तिने खूप सराव केला. कारणबोधक. कारणबोधक कोणाचा प्रकार आहे? गौणत्व सूचकचा प्रकार आहे. उभयान्वयी अव्यय. बरोबर ना? कारणबोधक, गौणत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचे, प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार. कुठले कुठले? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. या 4 मधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते संयुक्त वाक्य असतं. ठीक आहे. उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचकचे 4 प्रकार. कुठले कुठले? स्वरूप दर्शक, कारण दर्शक, उद्देश दर्शक आणि संकेत दर्शक. या 4ही प्रकारांमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते वाक्य काय असतं? मिश्र वाक्य असतं. इथे आपण बघतोय आता गौणत्व सूचक. मग गौणत्व सूचकने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य. म्हणून पर्याय कुठला? तर पर्याय चौथा योग्य येईल. पुढे नीलकंठ समासावर परत. पहिला स्टार्टिंगला प्रश्न होता, परत एंडिंगला आलाय समासावर, म्हणजे अजून एंड नाही झालाय बरं का. नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही, कर्मधारय, द्वंद्व, अव्ययी भाव. नीलकंठ विग्रह काय होतो? निळा आहे कंठ ज्याचा असा तो. कुठला प्रकारे हा आपला? 2 पदावरून तिसरा एकाच पदाचा बोध होतोय. विग्रह करताना दोन्ही शब्दांना प्रत्यय लागत नाही, सारख्या सारख्या विभक्तीमध्ये आहेत, म्हणून हा आहे आपला समानाधिकरण बहुव्रीही समास. बहुव्रीहीचा प्रकार येतो. समानाधिकरण आणि व्याधिकरण हे प्रकार. ठीक आहे. विभक्ती बहुव्रीहीमध्ये तर त्याच्यामध्ये येतो समानाधिकरण बहुव्रीहीमध्ये. शिकवायला एकदम डिटेल मी शिकवते, लक्षात घ्या. असं नाही की जेवढं विचारले तेवढंच सांगते, अजिबात नाही. त्याच्यावर कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला, अजिबात नाही चुकला पाहिजे आपला. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट 20 नंबरचा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास. मगाशी संधी होती लगातार, आता समास आला. समासावर तिसरा प्रश्न आहे या जिल्ह्यामध्ये. दिव्य दृष्टी याचा विग्रह काय होतो? दिव्य अशी दृष्टी. दोन्ही पदे सारख्या सारख्या विभक्तीमध्ये आहेत. मग हा कुठला समास झाला आपला? कर्मधारय समास. विग्रह करताना कुठलाही प्रत्यय दोन्ही शब्दांना लागत नाही. दुसराच पर्याय योग्य. पुढे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? अलंकारावरचा आजचा पहिला प्रश्न या जिल्ह्यामध्ये. अनुप्रास, व्यतिरेक, श्लेष, चेतना, गुणोक्ती.
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ऊन प्रत्यय लक्षात ठेवायचा. पंचमी विभक्तीचे ऊन प्रत्यय जेव्हा वाक्यात शब्दाला असेल तेव्हा तो काय असतो, व्यतिरेक अलंकार. ही ट्रिक आहे आपल्या अलंकाराची. आणि दुसरा असा अर्थ लक्षात घ्यायचा याच्यामध्ये की व्यतिरेक म्हणजे काहीतरी अतिरेक झाल्याचा बोध होतो. काय अतिरेक झाल्याचा बोध होतो, तर उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं. हा अतिरेक आहे. उपमान म्हणजे गुणाने जास्त आणि उपमेय म्हणजे गुणाने कमी, बरोबर ना. पण ज्या वाक्यामध्ये हे प्रत्यय असतात त्या वाक्याचा अर्थ असा निघतो की या वाक्यामध्ये जे उपमेय आहे ना तेच उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलंय. जसं की अमृतापेक्षा हे गोड देवाचं नामस्मरण सांगितलंय. अतिरेक केलाय की नाही. सगळ्यात गोड या जगात मी प्यायली नाहीये, तुम्ही प्यायलेत का नाही बघा, अमृत सगळ्यात गोड आहे असं सांगितलंय, बरोबर. मग त्या अमृतापेक्षाही गोड देवाचं नामस्मरण. देवाचं नामस्मरण हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे. याच्यापेक्षाही हे श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. अतिरेक केलाय म्हणून व्यतिरेक अलंकार. क्लिअर. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, पांढरे केस असलेल्या बाई, अरे बापरे, मराठी विषय शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते. पांढरे केस असलेल्या मराठी विषय शिकवतात. काय येईल. उद्देश विस्तार आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे कर्ता, कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. कुठला येईल उद्देश विस्तार बघा बरं. आता बघा, शिकवतात क्रियापदे. शिकवणाऱ्या कोण, बाई. बाई झाला कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश वाक्यपृथक्करणामध्ये. मग कोणत्या बाई, कशा बाई, कोणाच्या बाई, कुठल्या बाई, काय माहिती सांगितली इथं कर्त्याबद्दल. उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द उद्देश विस्तार म्हणजे अधिविशेषण ओळखायचे. कोणत्या बाई, तर पांढरे केस असलेल्या बाई म्हणजे पांढरे केस असलेल्या, हे झालं आपला उद्देश विस्तार. फक्त उद्देश विचारलं तर बाई. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आपल्याला शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक म्हणजे बरोबर शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे प्रतिबंध. प्रतिबंध क्या प्रतिबंध काय आहे नीट बघून घ्या. प्रतिबंध तला पहिली वेलांटी आणि ध धनुष्याचा लक्षात ठेवा. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. द्या उत्तर. जो कधीही जिंकला जात नाही याचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून माहिती नाहीये. शब्द समूहाबद्दल एक शब्द, जो कधीही जिंकला जात नाही त्याला आपण अजिंक्य म्हणतो. आपल्याला वाटत होतं आता तुम्हाला वाटत होतं की नाही माहिती नाही, पण बरेच विद्यार्थी असे त्यांना असं वाटतं अजिंक्य म्हणजे जो कधीच हारत नाही, तो नेहमी जिंकतो. पण नाही, जिंक्य म्हणजे जिंकणे, अ म्हणजे नाही. तर माहिती आपल्याला अ म्हणजे नाही अर्थ असतो. अजिंक्य म्हणजे जो कधीही जिंकला जात नाही, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आपला, मणी वसे ते स्वप्नी दिसते या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. म्हण टॉपिक आहे. म्हणीचा अर्थ मणी वसे ते स्वप्नी दिसे काय येईल. मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसते. एखादा विचार मनातल्या मनात बडबडणे. मनामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे. आता म्हण असेल किंवा वाक्प्रचार असेल, आपण शब्दाचा अर्थ कधीच घेत नाही माहितीये, बरोबर. मणी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे आपल्या मनात जे असते ते स्वप्नात दिसतं आपल्याला. मग काय आपल्या मनामध्ये नुसती भूतच असतात. स्वप्नात दिसतात ना, घाबरतो ना आपण. वेगवेगळी स्वप्न पडतात आपल्याला काय पण. त्या स्वप्नांना अर्थ नसतो. जर तुम्हाला खरंच वर्दी पाहिजे ना, कोणाकोणाच्या स्वप्नात आतापर्यंत वर्दी आली रे. तुमच्या स्वप्नात भलतंच काहीतरी येतंय. जे तुम्ही दिवसभर विचार करता ना ते तुमच्या स्वप्नात येतं. जर तुम्ही वर्दीचा विचार त्या अख्ख्या दिवसात 5-10 मिनिटं तरी केला तरी मनापासून, तरी वर्दी स्वप्नात दिसेल ना, बरोबर की नाही. बघा मग तुम्ही काय करताय. मणी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजेच काय, तर ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसते. तर हे होते आजचा आपल्या बीड जिल्ह्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न. पाहू शकता तुम्ही पेपर पॅटर्न फॉलो केल्या म्हणजे 25 पैकी 25 प्रश्न मराठी व्याकरणावर या जिल्ह्यात विचारलेले आहेत. थँक्यू.